करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा मेळावा संपन्न झाला। यावेळी युती आघाडीशिवाय निवडणूक लढविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी संजय मामा शिंदे यांच्याकडे केली। दरम्यान आता माजी आमदार संजय मामा शिंदे या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे। विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोंढरे येथे पाटील गटाचा मेळावा संपन्न झाला। यावेळी समाजाची जाण असलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल असे आमदार नारायणबा पाटील यांनी घोषित केले आहे। करमाळा नगर परिषदेवर सत्ता स्थापन केली जात असताना करमाळा शहर विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र आलेले आहेत। करमाळ्यात भाजपचे अतुल फंड यांची उपनगराध्यक्षपदी आता निवड झाली आहे। करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी समोर आली आहे। करमाळा बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन मांगी येथील लता बागल यांच्या हातातील सोन्याची पाटली चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यांना करमाळा पोलिसांनी जेरबंद केले। गेल्या 6 महिन्यांपासून हा चोरटा फरार होता। त्या आरोपीला अंबरनाथ जिल्हा ठाणे येथून अटक करण्यात आली आहे। सोबतच त्याच्याकडून 1,78,354 रुपये किमतीची ती सोन्याची पाटली देखील जप्त करण्यात आली आहे। राहुल गायकवाड असे त्या आरोपीचे नाव आहे। करमाळा तालुक्यातील श्री देवीचा माळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद बाजार हा उपक्रम राबविण्यात आला। या बाजाराचे उद्घाटन गट शिक्षण अधिकारी नितीन कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते। या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी मीना टकले, केंद्र प्रमुख राजकुमार खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती।